प्रेमाची गोष्ट मालिकेतून काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आहे. या मालिकेत ती मुक्ता कोळी ही व्यक्तिरेखा साकारत होती. तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर आता मालिकेत नवीन मुक्ता पाहायला मिळणार आहे. नवीन मुक्ता म्हणून मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगेने एंट्री घेतली आहे. नव्या मुक्ताबरोबर शूटिंगला सुरुवात झाली असून येत्या 17 जानेवारीला हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुक्ताची भूमिका साकारताना मनात कोणत्या भावना होत्या यावर अभिनेत्री स्वरदा ठिगेने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वरदा ठिगळे म्हणाली, आईची भूमिका मी पहिल्यांदाच ऑन स्क्रीनवर साकारत आहे, त्यामुळे नक्कीच धाकधूक आहे. पडद्यावर आईची भूमिका साकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी याकडे एक चॅलेंज म्हणून पाहते. स्टार प्रवाहाने माझ्यावर विश्वास दाखवला, यासाठी मी त्यांची खूपच आभारी आहे. नवीन वर्ष, नवीन शो आणि त्यात माझी खऱ्या आयुष्यात सुद्धा ही पहिलीच संक्रांत आहे. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतंय. मुक्ताची सासू असो किंवा माझी खरी सासू, सगळेच माझी संक्रांत साजरी करण्यासाठी उत्सुक आहेत. रिप्लेसमेंटची भूमिका साकारताना भीती वाटते का यावर अभिनेत्री म्हणाली, रिप्लेसमेंटची भीती वाटत नाही. कारण तुम्ही एक कलाकार आहेत. तुमचा एक प्रवास असतो. एखादा शो करणं आणि त्यानंतर शोमधून एक्झिट घेणं ही सगळी एक प्रक्रिया असते. या सगळ्या प्रक्रियेत आपण प्रामाणिक काम करतोय हेच खूप महत्त्वाचं आहे. 1.5 वर्ष संपूर्ण टीम काम करते. मी सुद्धा आता याचा एक भाग आहे. यामुळे खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल. जुन्या मुक्ताला मिस करतोय का असा प्रश्न सागरची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळेला विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, आमची खूप चांगली मैत्री होती, त्यामुळे मिस नक्कीच करतोय. पण स्वरदा बरोबर काम करताना सुद्धा मजा येते. आता 3च दिवस झालेत आणि एकत्र काम करताना सगळे सीन्स व्यवस्थित होत आहेत. येत्या काळात आम्ही खूप मेहनत घेऊ आणि प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच प्रेम मिळेल याची मला खात्री आहे. तर प्रेमाची गोष्ट या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.